सत्यापित करेल आणि डिजिटल हक्काचा गोपनीयतेचा किंवा हाताळण्यासाठी गंभीर निर्णयासाठी AI आउटपुटवर सुरक्षित डिजिटल पद्धतीने आणि संशयास्पद AI संबंधित कार्यस्थळ आणि समुदायामध्ये सुरक्षित आज उपस्थित इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे। मात्र त्यासोबतच सायबर फसवणूक, ऑनलाईन घोटाळे, बनावट संदेश यासारखे धोके वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर सुरक्षित व त्याच वर्षीप्रमाणे आपली जी जागरूकता आहे, जे धोके आहेत ते टाळण्यासाठी आपण आपल्या समोर मांडणारच आहोत। त्यासोबत आपल्या SP ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना नव्हे तर सर्व नागरिकांना, मुलांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस ते सुद्धा शेअर करतील, जसे की वापर करतो त्यामध्ये बऱ्याचशा साइट्स ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लूटमार करतात किंवा काही आजच्या दैनंदिन जीवनात आपला मोबाईल, इंटरनेट, UPI हा आपला दैनंदिन जीवनात करतात EHRMS थ्रू। हे सगळं काय झालं ना, विचार करावा की खरंच प्रोसिजर मेन्शन आहे त्या फॉलो करा। तुम्हाला क्लिक करायचं आहे का, नसेल तर आपण नाही द्यायची। परत कॉन्टॅक्टचं प्रत्येक गोष्टी करताना तुम्हाला काळजी घेणं जरुरी आहे। तर गरज नसलेली माहिती देऊ नका, त्यानंतर अननोन ॲप इन्स्टॉल करू नका। मेन मीन्स APK फाईल आली असेल तुम्हाला कुठे किंवा कुठली लिंक आली असेल तर लिंकवरनं तर ॲप कधीच डाउनलोड करू नये। जर तुम्ही सायबर हेल्पलाईन नंबर जो आहे आमचा 1930 ऑल इंडियामध्ये टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून इमिडिएटली जर तक्रार केली त्याची शक्यता म्हणजे त्याच्यामधून लवकर आपण सावरू शकतो। त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये एनी अदर सायबर क्राईम जर घडला तुमच्यासोबत तर त्याच्यावर तक्रार करू शकता। जर इन केस दोन्ही नंबर लागले नाही टोल फ्री नंबर तर तुम्ही cybercrime.gov.in स्क्रीनशॉट असतील, झालेले ट्रान्झॅक्शन बाबत काही माहिती असेल तर तुम्ही ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फिलअप करून तुमची कंप्लेंट लॉन्च करू शकता। कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट नंबर मिळतो, जो तक्रार नंबर असतो तुमचा। 24 तासानंतर तुमच्या कंप्लेंटवरती जे काही रक्कम असते त्याच्यामध्ये होल्ड लागू शकतो। जर कुठं अमाऊंट वाचली असेल तर त्या अकाउंटला ॲडच्या थ्रू कुठे गेले तर ते फिशिंग लिंक पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकता आणि तिथून कोणतं तरी अनऑथोराइज्ड ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलपासून वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेटचा आपण वापर, पण त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आज आपल्याला त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून त्याच वर्षीप्रमाणे आपली जी जागरूकता आहे, हे जे धोके आहेत ते टाळण्यासाठी आपल्याला